लाईव्ह आहे ना? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन तुमचं या ठिकाणी मी स्वागत करत आहोत. मी श्रीकांत आडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे युपीएससीचा जो रिझल्ट लागला सीएससी आणि 2024, बघा 2024 चा रिझल्ट 2025 मध्ये लागला. याच्यातली टॉपर लिस्ट बघा, संपूर्ण भारतामध्ये ज्याचा चेहरा मोहरा तुम्ही बघितला नसेल, परंतु प्रत्येक लोकांच्या स्टेटसवर, प्रत्येक लोकांच्या मोबाईलवर, प्रत्येक लोकांचे आयकॉन झालेले आहे. तुम्हाला माहिती आहे शक्ती दुबे, लक्षात घ्या भारतीय नारी, लक्षात घ्या भारतीय नारी युपीएससी मधील यवतमाळचा डंका आटके पार फडकवलेला आहे. लक्षात घ्या आटके पार, पहिली मुस्लिम महिला, बरोबर आहे, तर लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे डोने, जो काही धनगराचा मेंढपाळाचा मुलगा जो की आयएस झाला. तर या प्रकारचे जे काही महत्वाचे काही रिझल्ट लागलेला आहे, तर आपल्याला ते समजून घ्यायचं आहे संपूर्णपणे यांची यशोगाथा. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतली जे काही यश असते, यश मिळाल्यानंतर प्रत्येक लोक डोक्यावर घेतात म्हणतात ना, तर यश असा धिंगाणा घातला पाहिजे. आणि यश धिंगाणा घातल्यासाठी बघा भारतातली टॉपर महिला, इतक्या वरच्या पदावर महिला जाऊ शकते, महिला काय करू शकते हे दाखवलेलं आहे शक्ती दुबेनं. बघा युपीएससी टॉपर, युपीएससी रँक 1, लक्षात घ्या ऑल इंडिया रँक 1 शक्ती दुबे, प्रयागराज उत्तर प्रदेशची आहे. बरोबर, कुठची आहे? प्रयागराज उत्तर प्रदेश. बघा 5व्या प्रयत्नात हिनं यश मिळवलं, पण खचली का? साधारणतः 7 वर्ष लागले याला. परंतु 7 वर्षात जर हे कलेक्टर होत असत तर साधारण जिल्हा पूर्ण कलेक्टर, बघा डॉक्टर इंजिनियर कोणी विचारत नाही रे. लक्षात घ्या, जे 2-3 लाख रुपये लावून नीट करू राहिले ना, याला कोणी विचारत नाही. याच्या मायबाप वेगळा झालेला आहे. या मायबापाने विचार करायला पाहिजे की आपला पोरगा युपीएससी एमपीएससी कडे झाला पाहिजे. अरे करिअर ठीक आहे रे, पण कुछ तो भी अलग करना है भाई. स्पर्धा परीक्षामध्ये युपीएससीतून रँक नंबर 1 मिळवला, ते पण मुलींना साधी गोष्ट नाही आहे. परंतु आज तुम्हाला माहिती आहे साधारणतः 3 वर्षापासून मुलीच टॉपर येत आहे. आणि या पहिल्या प्रयत्नात तुम्हाला माहिती 5व्या प्रयत्नातील शक्ती दुबे, याचे वडील बघा, याचं एमएससी शिक्षण झालेलं आहे, एमएससी, आणि बॅकग्राऊंड पण चांगलं होतं. उत्तर प्रदेश कॅडेटचे याचे वडील पोलीस पदावर, कार्यरत पदावर आहे, उत्तर प्रदेश पोलीस मध्ये आहे. आणि याला पहिलेपासूनच माहिती होती. आणि त्यानुसार तुम्हाला माहिती आहे शक्ती दुबे याला चांगला नॉलेज सुद्धा होता आणि चांगलं बॅकग्राऊंड सुद्धा होतं. आणि त्यामुळे शक्ती दुबे होणं फार काही कठीण काम नव्हतं. परंतु सुद्धा यानं 7 वर्ष थांबलं आणि इथपर्यंत आपला मोमेंटम टिकवणं साधं काम नाही. अलीकडे स्पर्धा परीक्षा करत असताना एखादा विद्यार्थी 5 महिने झाले, 6 महिने झाले, एका वर्षात वेगळा होतो कसा म्हणते मास्तर मध्ये उडायला नाही, मी पासच होत नाही, मी कसं करू, मी काय करू. अरे आल्याबरोबर रिझल्ट होत नसते भाऊ. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला माहिती आहे का, यश मिळवण्यासाठी प्रत्येक माणसाला संयम ची परीक्षा असते. आणि ज्या दिवशी तुम्हाला माहित आहे संयम ज्यानं बाळगला तो 100% यशस्वी होतो. तर हेच तुम्हाला माहित आहे शक्ती दुबे भारतातून पहिली आलेली महिला आहे. बघा त्यानंतर तुम्हाला माहित आहे बिरदेव डोने, हा तो माणूस फटा पोस्टर निकला हिरो आहे. कोल्हापूरचं नाव आटके पार करून टाकलं. पाहून घ्या पोरग, कागल कोल्हापूर. लक्षात घ्या आयपीएस चा पोरगा, कागल कोल्हापूर, आयपीएस झाला लक्षात. इंडियन पोलीस सर्व्हिस, तुम्हाला माहित आहे आयपीएस होणारा कागल तालुक्यातील पहिला व्यक्ती आहे. वडील मेंढपाळ आहे, सिव्हिल इंजिनियर आहे. हा स्वतः काय सिव्हिल इंजिनियर. लहानपणापासून बिरदेव जो होता ना, बिरदेव डोने आपल्या वडिलांसोबत मेंढपाळाचा धंदा करत होता. आणि महत्वाची योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी याचा रिझल्ट आला आणि याच्या मित्राने याला फोन लावला ना, तेव्हा सुद्धा भाऊ मेंढऱ्या चालत होता. म्हणजे आपल्या परिस्थितीची, आपल्या कर्माची आणि आपल्या व्यवसायाची माणसाला लाज वाटतं कामा नये. पण आजकाल तर पोराला आपला बाप शेतकरी आहे सांगायला लाज वाटले का त्याला. आणि हा माणूस माहिती का इंटरव्ह्यू देत होता टीव्हीवर, सगळीकडे मेंढ्या चारताना दिसत होता. त्याचबरोबर आजूबाजूला घराच्या बाजूला मेंढ्या राखताना हा दिसत होता. बघा हा जो बिरदेव आहे, तर बिरदेव ना अशा प्रकारचा म्हणजे कठीण, आता काही लोकांना बापरे बिरदेव होतो कसा, मेंढपाळ पद्धतीची मेहनत महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचा सांगण्याचा उद्देश की युपीएससी एमपीएससी साठी फार काही इंग्लिश पाहिजे, फार काही टॅलेंटेड पाहिजे, हे सांगण्याची गोष्ट सगळं काय दुर्भाग्यपूर्ण आहे. दुसरी गोष्ट, माणसाला बाबा बॅकग्राऊंड चांगला पाहिजे असं काहीच नाही आहे. माणसात धमक असेल ना तो काही करू शकतो. आणि बिरदेव डोनेने दाखवलेला आहे. या मुलाचा 3 महिन्यापूर्वी मोबाईल हरवला होता. आणि 3 महिन्यापूर्वी मोबाईल हरवला होता. हे याच्या गावच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती. सुरुवातीला त्याची 1 महिन्यात तक्रार नोंदवून नाही घेतली पोलीस स्टेशन मध्ये. त्यानंतर तुम्हाला माहिती याची तक्रार नोंदवली आणि सारखा हा 8 दिवसातून फोन करायचा, मा मोबाईल सापडला का, मा मोबाईल सापडला का. म्हणजे बघा, आणि ज्या पोलीस लोक याची तक्रार घेत नव्हतं आणि त्याच पोलीस स्टेशनाचा कसा बाप झाला होता हा आयपीएस बनवून. म्हणजे माणसातली धमक एवढी पाहिजे. याच्या घरच्या लोकांना माहिती नव्हतं रे पोरग काय होणार आहे, फक्त पोरग शिकत आहे. पण आपल्याला त्या लेखाचं मा आहे, बाप आहे, सगळं व्यवस्था आहे, तरी आपण काही करू शकत नाही. लक्षात घ्या, प्रत्येक पोरग बिरदेव झाला पाहिजे. प्रत्येक पोरग मानगडातील लक्षात घ्या, आपली ताकद आहे. आपण सर्वसामान्य पोरं आहोत.
आणि आपण 100% जर बनायचं असेल तर आपण ठरवलं पाहिजे की मला काहीतरी बनायचं आहे. तर लक्षात घ्या, बिरदेव डोणे आपल्याला सातत्यात, तुम्हाला माहित आहे, याला सातत्य ठेवलं, पुण्यामध्ये अभ्यास केलं आणि त्यानंतर तुम्हाला माहित आहे दिल्लीमध्ये जाऊन त्यानं काही दिवस प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. याला सलाम. तुम्हाला माहित आहे बिरदेव डोणे जो काही अथक मेहनत घेतली, त्यानं अथक यश त्याने मिळवलं. तर तुम्ही सुद्धा असं केलं पाहिजे. हे प्रत्येक विद्यार्थ्याचं आयकॉन बनलं पाहिजे. जे काही IPL वगैरे तुम्हाला वाटतात बरेचसे खेळाडू, आणि त्याच्यापेक्षा हे घ्या, याला डोक्यात घ्या. कोणाला? बिरदेव डोणे सारख्या कार्यकर्त्याला डोक्यात घ्या. पुढे बघा, अदिबा अहमद, यवतमाळ जिल्हा अलीकडे तुम्हाला मागं वाटत होता, नकाशावर सुद्धा दिसत नव्हता UPSC मध्ये, पण 100 बडकर यवतमाळ जिल्हा होईल का बाबा? त्याचबरोबर मला सांगा, एक मुस्लिम महिला, या ताईला तर नमस्कार आहे, या ताईला माझा सॅल्यूट आहे. कारण बघा, ज्या बिलॉंग मधून ती येते, इथं बऱ्याच लोकांची अनास्था असते की मुस्लिम मुलींना शिकण्यासाठी प्रवाहात येणं, त्याचबरोबर सर्व मुलांना मुलींसोबत राहणं हे साधं काम नाही आहे. कारण प्रथा आणि परंपराचा मागास ला भिरकावून ही पोरगी होणं म्हणजे सर्व मुस्लिम समाजासाठी नव्हे तर राष्ट्रासाठी अभिमान आहे. अदिबा अहमद, आणि ही मुस्लिम पहिली मुलगी आहे यावर्षी होणारी, जी मुस्लिम मधून पहिली झालेली. लक्षात घ्या, अदिबा अहमद महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या, याचा रँक बघा, ऑल इंडिया रँक 142 आहे. यवतमाळमध्ये याच्या वेळी साधे ऑटो रिक्षा चालवतात आणि याच्या 4था प्रयत्न लागला, 4थ्या प्रयत्नात यशस्वी झाली. आणि कधी कधी तिला असं वाटलं होतं मी पास होईल की नाही होईल वा, परंतु लोक काही म्हणे याची सवय लागली. याच्या मागे याचे मामा होते पाठबळ, वडील तर साधा ऑटो रिक्षा चालवतात यवतमाळमध्ये. आणि ह्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्या माणसानं आपल्या मुलीला एवढ्या वरपर्यंत जाण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असं, हे साधं काम नाही आहे. अशा वडिलांना माझा सॅल्यूट आहे की त्याच्या वडिलाचा मित्र म्हणेन की बघा, आपला बाप काही असलं चालेल, पण मुलांसाठी मुलींसाठी त्यानं मोठे ध्येय आणि स्वप्न पाहिले पाहिजे. आणि अशातले तुम्हाला माहित आहे की आदिवासी जे वडील आहे यांना माझा सॅल्यूट आहे. आणि त्यांना मी सांगेल की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलींना आणि मुलांना शिकवावं आणि आदिवासारखं बनवावं. बघा, महाराष्ट्रातली, भारतातली बघा पहिली मुस्लिम IAS मुलीच आहे, बरोबर आहे. आणि त्याचनंतर बघा, पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे पहिली मुलगीच आहे, शक्ती दुबे. तर या प्रकारचं तुम्ही सुद्धा खात्री बाळगावी आणि आज उद्या आपला रिझल्ट येईलच. पुढे चला करू. अर्चित डोंगरे हा महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून 3ऱ्या क्रमांकाला आहे. अर्चित डोंगरे महाराष्ट्रातून, लक्षात घ्या, राज्यातील पहिल्या 3 महिन्याला प्रथम विद्यार्थी आहे. लक्षात घ्या, पहिल्या 3 मध्ये भारतात जे 3 लोक आलेले आहेत त्या 3 मध्ये लक्षात घ्या, अर्चित डोंगरे हा विद्यार्थी आहे, पुण्यातला आहे. हा पुढचा आहे, पुण्यातला आहे. आणि याला सगळं बॅकग्राऊंड होतं. आणि अर्चित डोंगरेनं महाराष्ट्राचा झेंडा अटके पार फडकवलेला आहे. त्यानंतर बघा, डॉक्टर जयकुमार आळे, तुम्हाला माहित आहे डॉक्टरकीचा व्यवसाय केला या माणसानं. PSC मध्ये ते बोरगा PSC. आणि त्यानंतर या माणसानं तुम्हाला माहित आहे की आपला अभ्यासात सातत्य कमी पडत आहे, म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस सुरू केले. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस सुरू केल्यानंतर यांनी काय केलं, UPSCचा अभ्यास चालू ठेवला सातत्यानं. आणि 2च्या वाटेमध्ये हा माणूस काय झाला, ऑल इंडिया रँक 300 याच्यावेळी साधारणतः सर्वसाधारण शिक्षकच होते. सर्वसाधारण शिक्षकाचा मुलगा आज IAS होतो का? आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा झेंडा अटके पार फडकवतो का? हे साधा नाही आहे पुरो. तर माझं सर्वांनाच म्हणणं आहे, अरे केल्याने होते आहे, आधी केलेच पाहिजे. बरोबर आहे. आपण फक्त आपल्या मनगटात धमक पाहिजे. आपण जे म्हणेल जिथं पाय मारू तिथून आपण पाणी मारू काढू शकतो, एवढं धमक आपल्या पोरात नाही आहे. तर हे सर्व लोक तुमचे आदर्श झाले पाहिजे आणि याच्यापासून आपल्या मनामध्ये ठिणगी पेटली पाहिजे. ठिणगीचा वनवा पेटता झाले आणि तिथून आपण आपली मशाल यशाची फडकवली पाहिजे. तर सर्व विद्यार्थ्यांना यशाची मशाल फडकवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हे भाऊ बहीण जे बिरदेव डोणे आहे, बरोबर अदिबा अहमद आहे, हे तुमचे आयकॉन बनले पाहिजे. आणि दिवस रात्र पाहायला भिजलो आपण. यश आता थांबणे नाही, आता थांबणे नाही आहे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही आहे. ओके, लक्षात घ्या. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या सर्व परीक्षासाठी तुम्ही याच्यापासून प्रेरणा घ्याल अशी शुभेच्छा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद.